गोव्याची ट्रिप प्लॅन केली होती, तर काही काही क्लिप्स ज्या होत्या ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे पूर्ण 2 दिवसांचा एकच व्लॉग असा मी रेडी केलेला आहे. ॲक्च्युली मी आउटिंग वगैरे केल्यानंतर तुमच्यासोबत व्लॉग शेअर करत नाही, पण म्हटलं चला यावेळेस ट्राय करूया. तर खूप जास्त व्हॉइस ओव्हर नाही, जे काही आहेत ना, ज्या काही फिलिंग्स किंवा जे काही एक्सपिरियन्स केलेलं आहे ते जसंच्या तसं मी अपलोड करते. तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की आवडेल. एकदम जवळच्या लोकेशनवरती खूप जास्त ट्रॅव्हलिंग नको हवं होतं, म्हणून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी ला फॉरेस्ट म्हणून हे रिसॉर्ट होतं. तर तिथे इतकं छान आणि इतकं मस्त वाटलं. म्हणजे ज्या काही ॲक्टिव्हिटीज आतमध्ये होत्या, कारण आता इतकं ऊन आहे ना, तर बाहेर काही पडू शकत नाही. सो पण मुलांसाठी काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या म्हणून आम्ही गेलो होतो. तर इथे आहेत ना असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे रूम्स होते. तर एक तर हे असे होते काचेचे, आणि एक तर जो आम्ही बुक केलेला होता तो. तर तिथली देखील रूम टूर मी तुमच्यासोबत शेअर करते. पण बाहेर इतकं छान असं त्यांनी सगळं केलं होतं ना, तर खूप मस्त वाटत होतं. वाव, किती छान आहे. मजा येईल. हा नाही, थोडस तिला सवय पण. स्पृहा, मजा येते. आता पडशील का? नाही ना स्पृहा, आता पडशील तू? नाही. मजा येते. हा हा हो, चल ये ये. हो, करायचं करायचं, नंतर येऊ ना आपण बच्चा. नंतर करू, नंतर नंतर. चल तू, ते बघ दादा गेला. चल. जा. एवढी काय भारी नाही वाटत आहे. तर हा जो ड्रेस आहे ना, तो मी ऑनलाईन घेतलेला आहे. मला काही जास्त वेळ नव्हता बाहेर शॉपिंग करायला जायचा, त्याच्यामुळे मी ऑनलाईनच चेक करत होती. आणि लिटरली इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकल्यानंतर इतक्या कमेंट आल्या ना ड्रेसच्या लिंकसाठी, आणि एकदम कोरियन लुक देत होता. आणि सिरियसली सांगू का, पॅटर्न इतका मस्त होता ना, म्हणजे कोरियन आजकाल सगळ्यांना सगळंच आवडायला लागलं. हा ड्रेस त्याच ह्याच्यामध्ये आहे. तर मी लिंक तुम्हाला खाली नक्की टॅग करेन. मला माहिती आहे याची लिंकसाठी मला नक्की कमेंट येणार, सो त्यासाठी. त्यानंतर हा जो टेबल आहे ना, हा टेबल मला खूप आवडला. इतका छान आणि इतका असा विंटेज लुक होता ना, एवढं काय खूप भारी. त्यानंतर रिसॉर्टच्या एंट्रीला जी बाल्कनीज दिसत होती ना, त्या साईडची आमची ही रूम होती, आणि मस्त वाटत होतं बाल्कनीमध्ये. संध्याकाळी देखील आम्ही इथेच बसून जेवण केलं होतं. खूप छान वाटत होतं. आणि दुपारी पण असं ना खूप गरम होत नव्हतं, कारण मस्त अशी थंड हवा होती. तर चला, मी बाहेरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू म्हणजे दाखवते, की तुम्हाला नक्की आवडेल. पावसाळ्यातले भारी मजा येते. माझा आणि पप्पांचा इथे फोटो काढ, त्याला दाखव. शिव, इकडे बघ, हाय कर. हाय हाय कर तू. इकडे बस शिव. त्याच्यामध्ये ना
आरुष, एक मिनिट चल, एक मिनिट इकडे शिव, इकडे ह्याच्यावर बस तू. हा इकडे हे बघ, हा तू सर सर बस इथं बस. ह्याच्यावर उभं राहा तू. तर इथे हे काही मोमेंट्स आहेत की जे आपण म्हणतो ना की सेल्फ लव्ह हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, तसं काहीसं. तर हे काही मोमेंट्स आहेत ना, हे संदीप कॅप्चर करत होते. मला माहिती नव्हतं, मला वाटत होतं की ते फोटो काढतायत. सो माझ्या पोज चालू होत्या. मी छान अशी पोज म्हणजे नाही का कॅन्डिड पोज येत आहे ते का बघत होते आणि तेव्हा नंतर कळलं की ते व्हिडिओ बनवतात. तर हे खूप छान अशी छोटीशी क्यूट अशी क्लिप रेडी झालेली होती. ट्रॅव्हलिंगमध्ये माझी एक व्हॅनिटी बॅग रेडी असते मेकअपची, स्किन केअरची. आणि यावेळेस नेमकं माझं जे स्किन केअर आहे ना ते मी विसरली होती. कारण आम्ही 2 दिवसांसाठी म्हणजे एकदम अचानक प्लॅन झाला होता. त्याच्यामुळे मला लक्षातच नाही की मला स्किन केअरची गरज पडेल. त्याच्यामुळे मी काय केलं की गेल्यानंतर तिथे पोचल्यानंतर मी फक्त पाण्याने तोंड धुतलं होतं. फेसवॉश वगैरे नाही केलं कारण माझी स्किन खूप ड्राय आहे. त्याच्यामुळे मी आहे तर थोडासा मेकअप माझ्या तुम्हाला फेसवरती दिसत असेल. तर इथे मी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या नेहमी कॅरी करत असते. तर 2 लिपस्टिकचे शेड्स आहेत, त्यानंतर हायलायटर आहे, लिप टिंट आहे आणि परफ्यूम तर सगळे यूज करतातच. आणि हां, आयब्रो पेन्सिल म्हणजे आयब्रोचं जे पॅलेट आहे ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं फाउंडेशन. तर हे कोणतं आहे ते देखील शेअर करते. आयलायनर मी जनरली नाही लावत, पण यावेळेस मी लावला होता आणि एकदम बारीक असा लावला होता. तर स्किन केअर नव्हतं आणि ऑलरेडी आहे ना बेस माझा होताच, त्याच्यामुळे मी फक्त टचअप केला होता. आणि वॉचची मला बऱ्याच वेळेस लिंक मागितलेली होती, पण मी म्हणजे इथून शॉपमधून घेतलेला आहे. तर याची लिंक जर मला मिळाली, कारण आजकाल ब्रँडेड ज्या काही गोष्टी आहेत ना त्या देखील ऑनलाईन अवेलेबल आहेत, तर याची लिंक जर मला मिळाली तर नक्की शेअर करेन. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्ता हे के ब्युटीचं जे कुशन फाउंडेशन आहे ना ते मी ट्राय करत आहे. याचा रिव्ह्यू म्हणजे इतकं मस्त असं ते ब्लेंड होतं ना आपल्या स्किनमध्ये. म्हणजे जर तुम्हाला असं व्यवस्थित ब्लेंड करता येत नसेल तर या कुशनने तुम्ही इतकं इझिली ब्लेंड होतं. आणि बघा असे चेहऱ्यावरती आहेत ना जे आपले व्रिंकल्स असतात, लायनिंग्ज असतात, ब्लॅक स्पॉट्स असतात ना ते सगळे हाईड होतात. म्हणजे गोरं होण्यासाठी नाही, पण क्लिअर स्किन आणि अशी इव्हन टोन दिसण्यासाठी आहे ना. म्हणजे मी जनरली फाउंडेशन यूज करते, सो त्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर कुशननी आपण लावतो आहे ना आणि जितकं पाहिजे तितकंच जर आपण त्याला प्रेस केलं तर तेवढंच फाउंडेशन जे आहे ना ते त्या ह्याला म्हणजे त्या कुशनला लागतं आणि तेवढंच आपण ब्लेंड करू शकतो आणि खूप इझिली ब्लेंड करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता. तर डेली यूजसाठी तर मी काय यूज करते ते तर मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे की जे आहे हाऊस ऑफ मेकअपचं एक म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, कॉम्पॅक्ट पण आहे आणि कन्सिलर पण आहे की ते एकच गोष्ट मी डेली यूजसाठी ठेवलेली आहे. आणि हे जे फाउंडेशन आहे के ब्युटीचं हे मी बाहेर जाण्यासाठी वगैरे ठेवलेलं आहे, ज्याच्याने खूप छान असं मला तरी रिव्ह्यू जो आहे ना तो माझ्याकडून तरी याला मी चांगला देईन, कारण माझ्या स्किनसाठी ना हे परफेक्ट आहे. त्यानंतर हे आहे हायलायटरशिवाय मला असं वाटतं की मेकअप पूर्ण म्हणजे कंप्लीट होत नाही. आणि मला पहिल्यापासूनच ते असं वाटतं की आपला चेहरा आहे ना तो असा खूप जास्त चमकावा आणि आवडतं सगळ्यांना. तर हे जे हायलायटर आहे ना शार्लेट टिल्बरीचं ते इतकं मस्त आहे आणि असं वाटत देखील नाही की तुम्ही हायलायटर लावलेलं आहे, असं नॅचरली हायलायटेड वाटतं. सो मी 3 पोर्शनमध्ये लावलेलं आहे. आणि त्यानंतर आयब्रोचं पॅलेट जे आहे म्हणजे मी खूप जास्त नाही यूज करत, पण ना माझं असं वाटतं की एक साईडचे जे आयब्रोज आहेत ना ते खूप छोटे आहेत, त्यामुळे मी थोडंसं का होईना यूज करते. आणि हां, त्यानंतर माझा सगळ्यात फेवरेट शेड म्हणजे जो की एकदम नॅचरल लूक देतो, मॅकचं हे लिपस्टिक आहे की जी मला हे ना असं वाटतं की पूर्ण असं आपल्या लिप्सना आहे ना नॅचरल लूक देते. आणि जनरली असे जे शेड्स आहेत ना ते तुम्ही कधीही आणि कसेही यूज करू शकता. त्यानंतर ब्लश आहे. ब्लश म्हणून मी ब्लश नाही यूज करत आहे, तर हे लिप टिंट आहे की जेव्हा मी व्हिडिओ शूट करत असते ना तुमच्यासोबत घरातले, तर ही एकच गोष्ट मी लिप्सवरती लावलेली असते, म्हणजे लिपस्टिक अवॉइड करते. आणि हे लिप टिंट आहे ना ते मी यूज करते. तर याचं आपण ब्लश
म्हणून पण यूज करू शकतो. आणि तुम्ही बघू शकता इतका नॅचरल असा ब्लशचा जो लुक आहे ना तो आलेला आहे. तर एक तर मी बेनिफिटचं यूज करते आणि एक जे आहे ना ते स्वस्तातलं यूज करते. म्हणजे कधीतरी भारीतलं, आणि जेव्हा आपल्याला असं काही नॉर्मल करायचं असेल तर मग साध्यातलं असे 2 ठेवलेले आहेत मी. तर ही अशी जी माझी बॅग आहे ती नेहमी माझ्यासोबत मी कॅरी करते. आत्ता ह्यावेळेस फक्त याच्यामध्ये स्किन केअर नाही आहे. तर असं आहे माझं फायनल लुक. आयलायनर मी बोलले की मी फेस वॉश केला नव्हता, त्याच्यामुळे आयलायनर माझं जसंच्या तसं होतं. हा जो टॉप आहे ना हा मी असाच मागवला होता की कुठेतरी घालता येईल, तर तो नेमका या ट्रिपमध्ये घालता आला. खूप स्वस्त आहे आणि क्वालिटी तर परफेक्ट आहे. फक्त मला असं वाटतं की साईज जी आहे ना ती मी एक साईज लहान सांगितली होती, एक साईज मोठी हवी होती, कारण अवेलेबल नव्हते याच्यामध्ये साईजेस. तर म्हटलं बघूया, मागे जर इलास्टिक आहे तर म्हणजे आपण घालू शकतो असं आहे. पण मागे ना खूप जास्त टाईट वाटत होतं की जे ना असं व्यवस्थित वाटत नाही. चलिये, त्यांनी मस्त झाडं बिडं लावलेत. हे बघ इकडे जायचं, इकडे हे बघ ती सायकल दिसते का चिऊ, माझ्याकडे बघ, ते बघ ती सायकल. बसा, बसतेस ते का? अरू अरू नको हलवूस. चिऊ छान वाटतंय, तुला मजा येते. मग तू पप्पाला उठव तुझ्या. मला येत नाही कारण स्विमिंग करता. आरुष तू मग मध्येच असं काहीतरी केलंय विचित्र सारखं. तिकडे बघ पेंटिंग किती छान केलंय. बैलगाडी पण ठेवली. काय ठीक आहे, आता बघू पप्पा बोलतील काय बोलतात ते. माकडे स्पृहा तिकडे जाऊ नको. Yeah, old grandma seat. The water like what's up on it? त्यानंतर यांच्या रिसॉर्टमध्ये एक फॅसिलिटी होती जी आम्हाला खूप आवडतं, बार्बिक्यू चिकन. तर ते त्यांचं एक होतं की तुम्ही हे घेऊ शकता. चिऊ हाय. हा बेटा, वाव हाँ रख दीजिए, उस साइड पर रख दीजिए. हमें बटर है क्या? हाँ जी. अच्छा, बाल बार बार लगाना पड़ता है थोड़े थोड़े. ओके ओके. मैं चेयर लेके आता हूँ. हाँ दूसरा आहे का रेडी? दूसरा अजून आहे. ठीक आहे. हे आहे माझा टॉर्च. किती चेअर पाहिजे? छान वाटतं. माहिती आहे का, आजकाल आहे ना म्हणजे काही फिरणं म्हटलं ना तर ते नकोच वाटतं. असं वाटतं की आपण इथेच मस्त रिलॅक्स करूया आणि तिथेच काय आपल्याला एन्जॉय करता येईल तर चांगलंच आहे, असं आजकाल आमच्या दोघांचं पण चालू आहे. तर इथेच तंदूरचा प्लॅन केला, इथेच मस्त बाहेर बसून तंदूर खाल्ला आणि त्यानंतर आम्ही बाल्कनीमध्ये म्हणजे रूममध्येच जेवण ऑर्डर केलं आणि बाल्कनीमध्ये बसून मस्त असं जेवण एन्जॉय केलं.
अरे संदीप हे सँडविचेससाठी चटणी दिली काही खा छान आहे वा आपण असं कसं खायचं बघ ना कसं आपण नाश्ता मला नाही आवडला. दुसऱ्या दिवशी आमचं चेकआउट होतं आणि ब्रेकफास्ट केला तिथे. अजून थोडंफार जितकं जमेल तितकं एक्सप्लोअर केलं आणि मग मात्र निघालो. आणि जेव्हा कुठूनही निघतो ना तेव्हा माझं एक डोक्यात असतं की मला कुठेतरी स्वस्तात मस्त असे झाडं मिळावी. तर माझं ते एक होतं आणि मी कुठेही गेली ना तरी पहिले ना झाडं शोधते की कारण माझ्या एरियामध्ये थोडंसं मला असं वाटतं की ते कॉस्टली आहेत. कारण कधी जर ते खराब झाले सुकले ना तर असं वाटतं की म्हणजे खूप असं वाईट वाटतं की अरे आपण इतके पैसे घालवलेत आणि हे खराब झाले. सो त्यासाठी मला जितकं स्वस्त पडेल ना तितकं मग मी बघत असते. तर तो माझा शोध चालू झाला निघताना. तर इथे मला बऱ्यापैकी छान आणि स्वस्त अशी झाडं मिळालेली आहेत. सो ते देखील मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉग्समध्ये शेअर करीन. तर याची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.